नमस्कार, मी अंकुश बाबासाहेब बडे, मुक्काम कासारी, तालुका धारूर, जिल्हा बीड या ठिकाणावरून मी सरच्या प्रशिक्षणासाठी आलतो। तर मी पहिल्या दिवशी आलो, त्या दिवशी मी सरचं पहिल्यांदा लेक्चर ऐकून माझा टर्निंग पॉईंट मी आजपासून त्या परवाच्या दिवशीपासून ठरवला आहे की बाबा सरचं ऐकून त्यांनी सांगितलं एक अंतर्मन आणि बाह्यमन। बाह्यमनात आलं तर अंतर्मनात घ्यायचं का नाही घ्यायचं, बाह्यमनात जर चुकीचं आलं असेल तर अंतर्मनात चुकीचं घ्यायचं का नाही घ्यायचं हे आपल्या मनावर आहे। तेव्हापासून सर मी खरंच तुम्हाला सांगतो की मी निर्णय घेतला आहे आता बाह्य मनात चांगलेच विचार आणायचे आणि फक्त सरच्या लेक्चरमुळं झालं, सरच्या संभाषणामुळं झालं। त्यानंतर आता मी इथं भाषण शिकण्यासाठी आलो। मी भाषण तर इथं आता 100% शिकलोच, याच्यात काहीच अपवाद नाही। पण जीवनामध्ये कसं वागायचं, परमार्थ कसा करायचा, भक्ती नीतिमत्तेनं कसं राहायचं हेही मी ह्या ठिकाणी सुशन महाराजांच्या मार्गदर्शनाखाली शिकलेलो आहे। हे मी असं म्हणजे मी पहिलवान आहे, पहिलवानकीमध्ये समजा गावामध्ये जर यात्रा असेल तर त्या यात्रेमध्ये त्या प्रेक्षकांचे जर आपल्याला डोळ्याचं पार नाही फेडायचं असेल तर एखादी कुस्ती लावावी लागती। त्या कुस्तीमधून साध्य करावं लागतं। त्या प्रेक्षकांनी पैसे दिलेले असतात ना गावाल्यांनी, त्या गावाल्याचे पैसे फेडायचे असतील तर कुस्ती तशी लावावी लागती आणि मग ती कुस्ती जर तशी झाली तर पैसे फिटले असं एक उदाहरण आमच्या गावगाड्याच्या कुस्ती फडामध्ये। तसंच इथं येऊन माझे पैसे तर फिटलेच, पण त्यांचा उलट माझ्यावर उपकार झाला। मी त्यांचे उपकार कसे फेडणार हे सुद्धा मला इथं कळत नाही आणि मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली 100% भाषण शिकलो। पहिल्यांदा माझं असं ऊर भरून येत होता।